पोर्टर मधून तिसरी ऑर्डर डिलिव्हर करताना कस्टमर बोलायला लागले, मला पण घ्या तुमच्या ब्लॉग मध्ये. नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तर मंडळी, मला कमवायचे आहे 100 दिवसात 1,00,000 रुपये. तर आज आहे डे 10. चहा पिऊन कामाला सुरुवात करून पहिलीच ऑर्डर पोर्टर मधून उचलून घरातून निघालो पिकअप लोकेशन वरती येऊन पार्सल बघितलं तर 4 फूटचं होतं. ते का आपल्याला घेऊन जायला जमणार नाही, त्यामुळे कस्टमर बोलले फोल्ड करून घेऊन ये, नाही तर पहिलीच ऑर्डर कॅन्सल करावी लागली असती. त्यानंतर सेम लोकेशनची बोर्जो मधून पण ऑर्डर भेटली आणि त्यामध्ये होतं असं काय बॉक्स. गाडीवरती बसणार नाही वाटत होतं, पण बसला आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. त्यानंतर ट्रॅफिकचा प्रवास करत करत ड्रॉप लोकेशन वरती कस्टमर जवळ पार्सल डिलिव्हर केलं, त्याचे भेटले 115. त्यानंतर दुसऱ्या ड्रॉप लोकेशन वरतून कस्टमरने दिलेल्या लोकेशन वरती ते पण पार्सल डिलिव्हर केलं, त्याचे भेटले 157. त्यानंतर 20 मिनिटं वेट करून दुसरी ऑर्डर उचलून पिकअप लोकेशन वरती गेट वरती एंट्री करून कस्टमर कडून पार्सल पिकअप करणार, तर ऑर्डर पण रेडी नाही. गाडी पण आतमध्ये पार्किंगला देत नाही आणि त्यामध्ये गाडी जर टोईंग केली तर त्याची भीती. त्यानंतर 10 मिनिटं वेट करून पार्सल पिकअप केला आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. तर मंडळी, हे पार्सल मला 4 किलोमीटर वरती द्यायचं होतं. ड्रॉप लोकेशन वरतून कस्टमर जवळ पार्सल डिलिव्हर केलं, त्याचे भेटले 116. त्यानंतर लागली भूक आणि बसलो लंच करायला. तेवढ्यात खारुताई पण आली. लंच करून झालं तेवढ्यात ऑर्डर पण भेटली आणि आलो पिकअप लोकेशन वरती. असं काय पार्सल कस्टमर कडून भेटलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. तर मंडळी, हे पार्सल मला ठाणेला घेऊन जायचं होतं. रात्रीची ऑर्डर पण काय लवकर भेटणार नाही, म्हणून बोर्जो मधून दहीसरची ऑर्डर उचलून पिकअप लोकेशन वरती पार्सल पिकअप केलं आणि निघालो पोर्टरचं पार्सल डिलिव्हर करायला. लोकेशन वरती कस्टमर पण बिल्डिंग खाली भेटले, पेमेंट केलं आणि बोलायला लागले, मला पण घ्या तुमच्या ब्लॉग मध्ये. त्यानंतर गेट वरती एंट्री करून फ्लॅट मध्ये पार्सल डिलिव्हर केलं, त्याचे भेटले 368 रुपये. त्यानंतर बाहेरून प्यालो गरमागरमच्या. त्यानंतर 30 मिनिटं झाले, पोर्टर मधून ऑर्डर काय भेटत नाही. ऑर्डर देतात पण घरा साईडच्या नाही, त्यामुळे जास्त वेळ थांबून काय फायदा नाही. त्यामुळे निघालो ड्रॉप लोकेशनला. घोडबंदर रोडला ब्रिजचं काम चालू आहे, त्यामुळे अशी काय आता ट्रॅफिक भेटणार. त्यानंतर ड्रॉप लोकेशन वरती कस्टमर जवळ पार्सल डिलिव्हर केलं, त्याचे भेटले 255. त्यानंतर घरी जाता जाता कांदिवली लोखंडवाला या ठिकाणी संत ज्ञानेश्वर चौक हे उद्घाटन झालं. मंडळी, पोर्टर मधून मी शेवटचं पार्सल ठाणे या लोकेशन वरती डिलिव्हर केलं. अर्धा तास झाला, ऑर्डर पण काय भेटत नव्हती. मंडळी, आपल्याकडे त्यानंतर सेकंड ऑप्शन होतं बोर्जोचा. मग बोर्जो मधून आपल्याला दहीसर साईडची ऑर्डर भेटली आणि ते पार्सल मी ठाण्यावरून पिकअप केलं होतं. मंडळी, कसं माहितीये, जर तुम्ही कुठे लांब जाता पोर्टर मधून ऑर्डर घेऊन संध्याकाळच्या टायमाला, तर रिटर्न येते वेळ आहे ना, भाडं भेटणं मुश्किल होऊन जातं. कारण की संध्याकाळची ऑर्डर वगैरे काय येत नाही आणि जे आपल्याला पाहिजे असतात घरा साईडची ऑर्डर, ते अजिबात ऑर्डर भेटत नाही. रिटर्न खाली यावं लागतं. ते एकाच कंपनीच्या भरोश्यावरती नाही बसायचं. तर तुमच्याकडे 2-3 कंपनीच्या आयडिया असतील, जर तुम्ही कुठे लांब लोकेशन वरती पार्सल घेऊन जात असाल, तर मंडळी, आज आपली पोर्टर मधून अर्निंग झाले 557 रुपये. बोर्जो मधून अर्निंग झाले 689 रुपये. तर मंडळी, आज आपली टोटल इन्कम झाली 1246 रुपये. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर लाईक कमेंट करून व्हिडिओला शेअर पण नक्की करा.